हेमचंद्र गोरे. आपले शास्त्र या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपले जे शास्त्र आहे ते शास्त्र आपण इतर समजून येतोय. जर पुत्र संतान नसेल तर मृत्यूनंतर आपल्या नावानं पिंडदान कोण करेल, आणि पिंडदान केलं नाही तर आपल्याला गती काय मिळेल, जर पिंडदान नाही केलं तर आपली गती काय होईल. पिंडदान दिल्यामुळं ते स्वीकारण्याचे जन्ममरण सुरू राहतं. पिंडदान दिल्यामुळं पिंडदान दिल्यामुळे ते स्वीकारण्याचे जन्ममरण सुरू राहते. ज्याप्रमाणे रस्त्यानं चालणारा व्यक्ती भूक तहान लागल्यामुळे एखाद्या ठिकाणी थांबतो, अन्न पाणी मिळाल्यानंतर पुन्हा रस्त्यानं चालायला लागतो, त्याचप्रमाणे मृतांना पिंडदान न मिळाल्यामुळे ते एका जागी अडकतात, थांबतात आणि पिंडदान मिळाल्यानंतर ते ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालायला लागतात, तयार होतात. म्हणजे त्याची गती पुढे चालू होते, त्याचे जन्ममरण चालू सुरू होते, परंतु त्याची मुक्ती अथवा कल्याण होत नाही. त्याची मुक्ती अथवा कल्याण होत नाही. वास्तविकदृष्ट्या मुक्ती होणे, कल्याण होणे हे यत्किंचित देखील संतानावर अवलंबून नाही. जर मुक्ती संतानावर अवलंबून असती तर मुक्ती पराधीन झाली असती. तर मग मुक्ती प्राप्ती करण्याऐवजी स्वतंत्र मनुष्य राहिलंच कुठं. कल्याण मार्गात, मुक्तीच्या मार्गामध्ये जर शरीरविषयीची आसक्तीच बाधक आहे तर मृत्यूनंतर देखील पुत्रापासून पिंडदान मिळण्याची आशा आहे देखील कल्याण कसं होऊ शकतं. ही कल्याण मुक्ती होणं हे पुत्रावर किंवा दुसऱ्यावर अवलंबून नाही. ही आशा तर बंधनात टाकते. म्हणून जे आपले कल्याण इच्छितात त्यांना पुत्रेशपणा म्हणजे पुत्राची इच्छा, लोकेशपणा म्हणजे जगातील आदर सत्कार मान प्रतिष्ठा भेटावी, वित्तेशपणा म्हणजे मला धन भेटावं, या तिन्ही प्रकारच्या इच्छाचा त्याग करायला पाहिजे. कारण हे तिन्ही परमत प्राप्तीच्या मार्गातील काय अडथळे. ज्याला संतानाची पिंडदान करायची असते ते जन्म मरणाच्या चक्रातून अडकून राहण्याची इच्छा करीत असतात. कारण जन्म झाला तर पिंडदान होईल ना, आणि जर जन्मच होणार नाही तर पिंडदान कशाला. मुक्ती म्हणजे काय की जन्म मरणातून सुटणं. म्हणजे ज्याला मुक्तीच, ज्याला जन्मच होणार नाही मुक्ती झाल्यावर, मग त्याला पिंडदान करायची काय आवश्यकता आहे. पुत्र नसेल तर कल्याण होत नाही, धारणा समजूत चूक आहे. जर संतानाच्या योगाने कल्याण झाले असते तर डुकरीला 11 किंवा सर्पीला 160 पिल्ले संतान असतात तर त्याचे कल्याण व्हायला पाहिजे. या नियमानुसार जास्त मुले असणाऱ्याचे कल्याण शीघ्र व्हायला पाहिजे, परंतु तसं होत नाही. कारण कल्याण हे दुसऱ्यावर अवलंबून नाही. संतान असो अथवा नसो, मनुष्याने केवळ भगवंताच्यानेच लीन व्हायला पाहिजे. भगवंत परायण भगवंताचे भजन करायला पाहिजे. जर पुत्रप्राप्ती इच्छा नष्टच होत नसेल तर श्रीरामाला, श्रीकृष्णाला आपले पुत्र म्हणून पुत्राच्या भावनेने त्याच्यात प्रेम करावं. जर आपली इच्छा पुत्राची इच्छाच असेल तर कृष्णाला, श्रीरामाला पुत्र म्हणावं. तो पुत्र भगवंत जशी सेवा केली तशा आपल्या पोटी जन्माला देखील करणार नाही. तो पुत्र झाला, तो पुत्र तर लोकी आणि पौरलोकी असे दोन्ही प्रकारचे तो काय करेल, कामं करेल. जय.